साइड बाय साइड 9:17ला टाटा स्टील 140चा कॉल घेतला होता. स्टीलचं सेक्टरच थोडं अप होतं आणि डाऊन चाललं होतं सॉफ्टवेअर सेक्टर. पुट घेतले आम्ही LTIM, इन्फोसिस यांच्यावरती, तर कॉल घेतले आम्ही मेटल्सवरती आणि मोटर्स सेक्टरवरती. आज टाटा स्टील 140च्या कॉलवरती 2.10 ते 2.40 असा ट्रेडही झाला. 20-20 पॉईंटचं स्कॅल्पिंग सुद्धा झालं. 0.20चं बरं का. याचा लॉट साईज थोडी मोठी असते, त्यामुळे सहज हा 2,000चा प्रॉफिट इझिली देतो. थोड्याच वेळात L&T 3550चा कॉल घेतला. हा थोडासा ट्रिकी होता. यात स्टॉप लॉस लागणं एक्सपेक्टेड होतं, पण काही यात प्रॉफिट पण छान काढला. याने 2 पॉईंट सहज दिले. थोड्या वेळात भारत फोर्ज याचा 1280चा पुट घेतला. निफ्टी नाही, नेक्स्ट 50 नाही, हा मिड कॅपचा बादशाह आहे. भारत फोर्ज खरंच खूप चांगला शेअर आहे, पडत होता, याच्यावरती आम्ही पुट घेतला. 500चा लॉट साईज बरं का. 9.40 ते 9.45 5च मिनिटात 21 पासून 22, 23, 24, 25 गेला. 5 पॉईंट सोडा. 2 जरी काढले असते तरी याने ₹1000 तुम्हाला सहज दिले असते. माझं एक हंबल रिक्वेस्ट तुम्हाला आहे, माझे फ्री ग्रुपला ट्रेड असतात, काही ट्रेड ओपन टू एव्हरीवन मी दिलेले असतात, ते ट्रेड घ्या. त्यातून ₹500 तरी कमवा, महिन्यातून एकदा तरी कमवा आणि ते कुठल्या तरी SIP टाका, इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंड मध्ये टाका, पण इन्व्हेस्ट करा. ट्रेडिंग हे पैसे कमवण्याचं साधन आहे, तर इन्व्हेस्टमेंट हे पैसे वाढवण्याचं साधन आहे. कमवा सुद्धा, वाढवा सुद्धा.